सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर, कापसाचे बाजार भावात सुधारणा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा एक ताजी गुड न्यूज आलेली आहे। तर या सर्व बातम्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, महत्त्वाची अपडेट देतोय। एकदा कर्जमाफी संदर्भात बातमी। सरकारकडून कर्जमाफीचे नियोजन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी हा सरकारचा महत्त्वाचा विषय असतो, त्यामुळे आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात विचार करत आहोत। त्या अनुषंगाने आम्ही नियोजन केले आहे। कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल, त्यासाठी आमची समिती काम करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तारीख 2 या ठिकाणी दिली। मुंबईतील प्रभादेवी येथील सकाळच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य संपादक राहुल गडपाली यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांची मुलाखत घेतली। या मुलाखतीत कर्जमाफी, वन्यप्राणी आणि मानव संघर्ष या अनुषंगाने त्यांनी मते व्यक्त केली। श्री फडणवीस म्हणाले की कर्जमाफीचे नियम निकष काय असले पाहिजेत, त्यावर सरकारची समिती काम करत आहे। आजवरच्या कर्जमाफीमध्ये अंतिमतः शेतकऱ्याला किती फायदा झाला माहिती नाही, बँकांना फायदा जास्त होतो असे लक्षात आले आहे। त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल, त्याला त्या दुष्टचक्रातून काही काळ बाहेर कसं काढता येईल याचा विचारही आपल्याला करावा लागेल। त्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने कर्जमाफी करायची याच्या संदर्भातली समिती काम करत आहे। आपण 2017ला कर्जमाफी केली, 2020ला कर्जमाफी केली। इतक्या लवकर कर्जमाफी करायची वेळ येते तेव्हा व्यवस्था कुठेतरी चुकते आहे। या व्यवस्थेला योग्य पद्धतीने कसे वापरता येईल हा आमचा प्रयत्न आहे। ज्यांना आवश्यक आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशा पद्धतीने तयारी करत आहे। अजून एक बातमी मित्रांनो, शेतकऱ्यांनी नाफेडकडे पाठ, FAQची अट नको। मित्रांनो, ही बातमी सविस्तर बघू, त्यानंतर कापसाचे भाव लगेच सांगतो। मित्रांनो, राज्य शासनाने यंदा मूग, उडीद आणि सोयाबीनसाठी आकर्षक हमी दर जाहीर केल्यानंतर नाफेड मार्फत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली, परंतु त्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद अत्यल्प आहे। FAQच्या अटीमुळे नाफेड केंद्रावर धान्य देण्यापेक्षा बाजार समित्यामध्ये ते विकून टाकण्यास शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे। यंदा मुगास प्रति क्विंटल 8,738 रुपये, उडीदास 7,800 रुपये आणि सोयाबीनला 5,328 रुपये इतका हमी दर जाहीर झाला आहे। वाशिमसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये नाफेड मॉडेल खरेदी केंद्रे निश्चित झाले आहे। मात्र हमीदर असूनही ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांची पूर्तता आणि गुणवत्तेच्या अटीमुळे शेतकरी या प्रक्रियेपासून दूर राहत आहे। नाफेडकडे धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आधी ऑनलाईन नोंदणी, अद्ययावत सातबारा, उतारा, पीक पेरा नोंद, आधार क्रमांक, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक जोडणे अनिवार्य आहे। पण ही प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही धान्याच्या FAQ निकषामुळे त्रास वाढत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे। आता मित्रांनो, वळूया ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे। आपण पटापट कापसाचे बाजारभाव बघूया। आता कर्जमाफी संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट नक्की करा। मित्रांनो, सुरुवात करतोय कापूस भावाला। किल्ले धारूर या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस 8,019 हा जास्तीत जास्त भाव आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुलगाव जास्तीत जास्त 7,600 रुपये। पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त 8,060 रुपये। पुढील बाजार समिती हिंगणघाट जास्तीत जास्त 8,060 रुपये। पुढील बाजार समिती सिंदी सेलू जास्तीत जास्त 7,505 रुपये। पुढील बाजार समिती भिवापूर जास्तीत जास्त 7,270 रुपये। कोपरना जास्तीत जास्त 7,200 रुपये। त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,200 रुपये। त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 7,300 रुपये। त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,310 रुपये। त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,060 रुपये। त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 7,789 रुपये। त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये। त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,100 रुपये। त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,060 रुपये। त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,035 रुपये। त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7,050 रुपये। त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,225 रुपये। त्यानंतर नगर येथे खाजगी बाजार जास्तीत जास्त 6,900 रुपये। बीड येथे खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,125 रुपये। परभणी या ठिकाणी खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,050 रुपये। यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त 7,200 रुपये। नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।